नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाचं ॲनालिसिस व्हिडिओ आपण डेटाच्या आधारावर सध्या ॲनालिसिस करत असतो. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं आपण कालच्या व्हिडिओमध्ये 0 ते 80 मार्कापर्यंत जे काही उमेदवार होते, तर ते उमेदवार नेमके कोणत्या प्रवर्गामध्ये किती होते, त्या संदर्भात आपण ॲनालिसिस केलं आणि त्या गटामधील उमेदवारांना कुठंच संधी मिळू शकते ते देखील बघितलं. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 80 ते 130 गुण जे असणारे उमेदवार आहे, तर ते उमेदवार सध्या संपूर्ण प्रवर्गाचे नेमके किती असणार आहे, प्रत्येक प्रवर्गाचे ओपनचे किती, एससीचे किती, एसटीचे किती, डब्ल्यूएस असेल, एनटीचे किती, असे संपूर्ण प्रवर्गाचे आपण 80 ते 130 दरम्यान असणारे जे काही उमेदवार आहे तर ते आपण बघणार आहोत. तसंच जो काही महत्त्वाचा कट ऑफ जो असेल तर तो कट ऑफ या ठिकाणी 80 ते 130 दरम्यान कुठपर्यंत सध्या बघा कोणत्या प्रवर्गाचा येऊ शकतो, कारण बहुतेक प्रवर्गाचा जो काही कट ऑफ येणार आहे 2022च्या पदभरतीच्या तुलनेने, तो म्हणजे एक या ठिकाणी 80 ते 130 या गुणादरम्यान सध्या बघा आपल्याला पाहायला इथं मिळणार आहे. तर सध्या ह्या ठिकाणी महत्त्वाचा बघा ह्या ठिकाणी ॲनालिसिस व्हिडिओ असणार आहे. तर संपूर्ण माहिती आपण अशा पद्धतीने आकडेवारीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या स्वतःच्या ह्या ठिकाणी बघा जे काही प्रवर्ग आहे तर त्या प्रवर्गामध्ये नेमके तुमच्याबरोबर असणारे उमेदवार ह्या रेंजमधले किती आहे आणि तुमचं कॉम्पिटिशन कसं त्या ठिकाणी बघा होणार आहे. तर संपूर्ण ॲनालिसिस आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तसंच बघा आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप देखील तुम्ही जॉईन करा. व्हिडिओला लाईक करा, कारण बराचसा या ठिकाणी बघा वेळ आणि व्हिडिओ बनवण्यामागे, डाटा एनालिसिस करण्यामागे बराचसा वेळ जातो. तर हे सर्व तुमच्यासाठी इथं बघा आपण करतोय, जेणेकरून तुम्हाला एक स्वतः जे काही प्रेफरन्स द्यायचा आहे तर त्या संदर्भात एक अंदाज येईल आणि जी काही पॉझिटिव्ह फिलिंग असेल तर ती तुमची त्या ठिकाणी होणार आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला सर्व जो काही डेटा आहे तर तो डेटा आपल्याला माहिती आहे. म्हणजे एकंदरीत 2,08,120 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्याच्यामध्ये जवळपास 1,70,000 उमेदवारांचं सेल्फ सर्टिफाय सध्या बघा झालेलं आहे. आता हे जे काही 1,70,000 उमेदवार आहे तर हे आपल्याला माहिती आहे की 0 मार्क असणारा उमेदवार तर या ठिकाणी सेल्फ सर्टिफाय सध्या करणार नाही, बरोबर. त्यानंतर जे काही थोडेफार कमी मार्क असणारे म्हणजे 10, 20, 30 मार्क असणारे जे काही सर्वसाधारण उमेदवार आहेत ते देखील या ठिकाणी सेल्फ सर्टिफाय बहुतेक त्या ठिकाणी करणार नाही, कारण ऑलरेडी त्यांना स्कोर कमी असल्यामुळे सेल्फ सर्टिफाय केलं किंवा नाही केलं तरी देखील ते भरतीमधून त्या ठिकाणी बघा 10-20 मार्कवाले बाद होणार. तर सेल्फ सर्टिफायमध्ये अजूनही या ठिकाणी जी काही संख्या असेल तर ती संख्येमध्ये या ठिकाणी तुमचा कॉम्पिटिशन सध्या बघा कमी होणार आहे. ऑलरेडी 2,08,000 मध्ये जवळपास या ठिकाणी तुमचे 40 ते 50,000 उमेदवारांचं कॉम्पिटिशन इथं कमी होऊन गेलेलं आहे, बरोबर. म्हणजे 1,70,000 मध्ये जर आपण इथं विचार केला तर 30,000 तर ह्या ठिकाणी ऑलरेडी तुमचे कमी होऊन गेले. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जे काही एकंदरीत 80 मार्कापासून जवळपास 80 ते ह्या ठिकाणी 130 दरम्यान नेमके हे उमेदवार कोणत्या प्रवर्गामध्ये किती आहे ते आपण बघणार आहोत, जेणेकरून तुमचा एक अंदाज येईल की तुमचं जे काही पुढचं कॉम्पिटिशन आहे तर ते कसं असणार आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला जो काही एक महत्त्वाचा डेटा एनालिसिस दिसतोय, 80 मार्क ते 130 मार्क दरम्यान कॅटेगरीनुसार संपूर्ण उमेदवार सध्या बघा इथं पाहायला मिळते. आता ह्याच्यामध्ये आपण ह्या ठिकाणी टोटल जे काही बघा इथं टोटल जी संख्या आहे ती देखील घेतलेली आहे 80 ते 130 दरम्यान, आणि 3 प्रकारचे सध्या बघा इथं आपण जे काही सध्या बघा गट केलेले आहे. 81 ते 100 मार्क, 101 ते 120 मार्क आणि 121 ते जवळपास 130 मार्कापर्यंत या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आता प्रत्येक प्रवर्गामध्ये उदाहरणार्थ ओपनचा जर आपण इथं विचार केला 81 ते 100 मध्ये किती 11,000 जवळपास 678 उमेदवार, 101 ते 120 दरम्यान 8,455 आणि जवळपास 121 ते 130 दरम्यान 3,058, म्हणजे टोटल किती आहे तर 21,000 या ठिकाणी 662 एवढे उमेदवार ओपनचे, प्युअर ओपनचे सध्या बघा आपल्याला ह्या रेंजमध्ये पाहायला मिळत आहे, ज्यांना 80 पासून तर 130 मार्क सध्या बघा मिळालेले. पुढचं जर आपण इथं विचार केला त्या ठिकाणी बघा एससी प्रवर्गाचे किती आहे 19,370, एसटी प्रवर्गाचे किती 9,430, विजेचे किती 3,400 ह्या ठिकाणी बघा 82 उमेदवार. एनटीबीचे किती आहे, एनटीबीचे आहे 3,304, एनटीसीचे किती आहे तर 6,118, एनटीडीचे किती उमेदवार आहेत 3,446, एसबीसीचे किती आहे तर या ठिकाणी 1976, ओबीसी प्रवर्गामध्ये किती आहे तर या ठिकाणी बघा 42,220, म्हणजे ओबीसी प्रवर्गामध्ये सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळत आहे 42,220. त्यानंतर एसबीसी संदर्भात 10,776 उमेदवार आहे. ईडब्ल्यूएस संदर्भात 5,356 उमेदवार सध्या बघा आपल्याला, ज्यांचा स्कोर 80 पासून तर या ठिकाणी 130 पर्यंत पाहायला आपल्याला मिळतोय. म्हणजे एकंदरीत तुम्ही बघू शकता की तुम्ही जर ह्या
रेंजमध्ये असाल तर तुमच्या बरोबर तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये किती उमेदवार सध्या बघा या ठिकाणी ऑलराऊंडर राहणार आहे. कारण ह्याच्यामध्ये परत आपल्याला आपल्या प्रवर्गामध्ये जी काही आपल्या गटानुसार, उदाहरणार्थ तुम्ही जर 1 ते 5 साठीच पात्र असाल तर तुमच्या प्रवर्गामधला 1 ते 5 साठी पात्र असलेलाच उमेदवार तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे. म्हणजे तुमचे इथं परत अजून जे काही कॉम्पिटिटर आहे तर ते सध्या बघा कमी होणार आहे. म्हणजे एकंदरीत आपण ह्या ठिकाणी हे जे संपूर्ण ॲनालिसिस जर केलं तर ह्याच्यामध्ये सर्वात जास्त जे काही उमेदवार आहे तर ते नेमके कोणत्या प्रवर्गाचे आणि सर्वात कमी उमेदवार कोणत्या प्रवर्गाचे, तर ते देखील आपण ह्या ठिकाणी तुम्हाला प्रवर्गनिहाय बघा जे उमेदवार आहे तर ते उमेदवार इथं सध्या गेलेले आहे. तर 80 ते 130 दरम्यान सर्वात जास्त कोणत्या प्रवर्गाचे, तर ओबीसी प्रवर्गाचे या ठिकाणी सर्वात जास्त उमेदवार म्हणजे किती आहे, 42,220 उमेदवार. म्हणजे सर्वात जास्त कॉम्पिटिशन ओबीसी प्रवर्गाचं सध्या बघा आपल्याला पाहायला इथं मिळू शकतं. ओपनचे किती आहे, ओपनचे 21,662. त्यानंतर एससीचे किती आहे, 3 नंबरवरती 19,370. म्हणजे 1 नंबरवरती ओबीसी आहे, 2 नंबरवरती या ठिकाणी जवळपास ओपनचे, 3 नंबरला कोणता आहे तर एससी. 4 नंबरवरचा प्रवर्ग हायेस्टमध्ये बघा 10,720 आहे, तर ते किती एसबीसीचे 4 नंबर, हे 4 नंबर झालं. 5 नंबरवरती एसटी प्रवर्गाचे उमेदवार पाहायला मिळतात, किती 9,430. एनटीसीचे आहे तर 6 नंबरवरती बघा सर्वात हायेस्ट 6 नंबरवरती 6,118. ईडब्ल्यूएस 7 नंबर 5,356. व्हीजेएच 8 नंबरवरती. त्यानंतर एन टी डी 3,446 9 नंबरवरती. एन टी बीचे किती 3,304 10 नंबर. आणि 11 नंबरवर एस बी सी 19,076, सॉरी 1,976. म्हणजे सर्वात कमी जे काही सध्या बघा उमेदवार आपल्याला पाहायला मिळत आहे तर ते एस बी सी प्रवर्गामध्ये, आणि सर्वात जास्त जे आहे तर या ठिकाणी 42,000 जवळपास ओबीसी प्रवर्गामध्ये. म्हणजे या ठिकाणी तुम्ही कॉम्पिटिशन तुम्ही एक अंदाज लावू शकता की जो काही या ठिकाणी 80 ते 130 दरम्यान जे गुण आहे तर ह्या गुणांमध्ये एवढे उमेदवार आहे. म्हणजे जो काही कट ऑफचा रेंज आहे तर तो रेंज सध्या बघा ह्या गुणांमध्ये इथं आपल्याला पाहायला मिळू शकतो. म्हणजे एकंदरीत तुम्ही जर टोटल जर केली तर ह्या टोटलमध्ये एवढे सगळे जे उमेदवार आहे 80 ते 130 दरम्यान किती आहे, 1,27,090. किती उमेदवार आहे, 1,27,000. या ठिकाणी जवळपास 90 उमेदवार, 1,27,090 उमेदवार एवढे सध्या बघा 80 ते 130 या रेंजमधले सध्या पाहायला मिळत आहे. मग आपले जे काही 1,70,000 सध्या बघा हे सेल्फ सर्टिफाय झालेले उमेदवार आहे त्याच्यामधून या ठिकाणी आपल्याला 1,27,000 जवळपास 80 ते 130 मध्ये पाहायला मिळत आहे. म्हणजे जी काही कट ऑफची रेंज असेल तर ती ह्या जो काही गट आहे तर ह्या गटामध्ये पाहायला मिळेल. आता ह्याच्यामध्ये 1,00,000 म्हणजे या ठिकाणी जवळपास 2,08,120 उमेदवारांमध्ये 81 ते या ठिकाणी जवळपास 120 मार्क असलेले उमेदवार जवळपास या ठिकाणी सर्वाधिक उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात. मग ह्याच्यामध्ये परत 10 मार्क तुम्ही प्लस केले म्हणजे 130 पर्यंत जर बघितलं तर इथं आपल्याला सर्वाधिक उमेदवार पाहायला मिळत आहे. आणि 141 मार्कापासून पुढे जे उमेदवार आहे तर ते थोडे या ठिकाणी बघा ह्याच्या दृष्टीने कमी उमेदवार पाहायला मिळतात. आता ह्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर जवळपास 1,00,000 या ठिकाणी 27,000 उमेदवारांचा जो काही डेटा आहे तर तो 80 ते 130 गुणाचा सध्या बघा आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे 80 ते 130 मार्क घेणारे जे उमेदवार आहे तर ते सर्वाधिक असणार आहे आणि स्पर्धेचा हा मुख्य गट सध्या बघा असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल, तुमची निवड करायची असेल तर त्याच्यासाठी अंतिम निवडीत जे काही प्राधान्यक्रम आहे तर ते प्राधान्यक्रम तुमचं निर्णायक भूमिका सध्या बघा इथं होऊ शकते. कारण प्राधान्यक्रमामुळे तुमची जी काही निवड आहे तर ती निवड तुमच्या स्वजिल्ह्यात, जवळच्या जिल्ह्यात किंवा एखाद्या चांगल्या आस्थापनेमध्ये सध्या तुमची होऊ शकते. म्हणून या ठिकाणी प्राधान्यक्रम देखील तुमचा खूप महत्त्वाचा सध्या असणार आहे. त्यानंतर आता ह्या ठिकाणी पुढचा जो काही डेटा आहे तो म्हणजे कॅटेगरी वाईज जे काही अनालिसिस केलं आपण तर सर्वाधिक या ठिकाणी जो काही कॉम्पिटिशनमध्ये असणारा गट आहे तो म्हणजे ओबीसी प्रवर्गाचा. जवळपास 42,220 उमेदवार हे ओबीसी प्रवर्गामध्ये आहे. जनरलचे या ठिकाणी बघा ओपनचे 21,662. त्यानंतर एससी कॅटेगरीचे 19,370 बरोबर. त्यानंतर ह्या ठिकाणी एसबीसीचे जवळपास 10,000 उमेदवार आणि एसटीचे 9,430 उमेदवार. म्हणजे ह्याच्यामध्ये जर ह्या ठिकाणी 100 प्लसमध्ये जी काही तुमची स्कोर असेल तर त्या स्कोरमध्ये तुम्हाला कुठंतरी बघा या ठिकाणी जिल्हा परिषद असेल, मनपा असेल त्या ठिकाणी संधी तुम्हाला मिळू शकते. हे देखील तुम्ही एक लक्षात घ्या. त्याच्यामध्ये उच्च जी काही स्पर्धा असणार आहे म्हणजे सर्वाधिक स्पर्धा आपल्याला कोणत्या प्रवर्गामध्ये पाहायला मिळणार आहे, ज्या काही टॉप बघा या ठिकाणी आपण 5 जे काही प्रवर्ग घेतलेले आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त स्पर्धा आपल्याला ह्या रेंजमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये इथं ओबीसी तर ह्या ठिकाणी असणारच आहे, 42,220 उमेदवार आहे. त्यानंतर ओपनमध्ये या ठिकाणी जवळपास 21,662 उमेदवार आहे. एससीचे किती 19,370, एसबीसीचे 10,726 आणि
एस टीचे 9430 म्हणजे जे काही कॉम्पिटिशन होणार आहे तर ते कॉम्पिटिशन बघा या ठिकाणी 80 मार्क ते जवळपास 130 मार्कामध्येच या ठिकाणी जे काही कट ऑफचं जे काही कॉम्पिटिशन असेल तर ते आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. तर एकंदरीत इथं जर आपण संपूर्ण कट ऑफचं जर इथं निरीक्षण केलं सर्वसाधारणमध्ये जर जवळपास आपण 10,000 जरी वेकेन्सी पकडल्या 10 ते 12-13 हजार पर्यंत बरोबर, तरी देखील बघा या ठिकाणी जी काही विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये सध्या कॉम्पिटिशन असणार आहे तर त्या कॉम्पिटिशनमध्ये ह्या ठिकाणी जवळपास इथं जर आपण बघितलं तर सर्वाधिक जे उमेदवार आहे तर ते 81 ते 100 ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे बरोबर. त्यानंतर 101 ते 120 दरम्यान बघा त्याच्यापेक्षा निम्मे उमेदवार पाहायला मिळत आहे. त्यानंतर 121 ते 100 या ठिकाणी 140 पर्यंत म्हणजे जे काही 121 नंतर जी संख्या आहे तर ती झपाट्याने आपल्याला कमी कमी होत सध्या बघा पाहायला मिळते. म्हणजे जे काही हायेस्ट उमेदवार आहे तर ते कमी कमी होताना पाहायला मिळते. त्यानंतर जे काही 141 प्लस उमेदवार आहे 140 प्लस तर ते बघा या ठिकाणी त्यांची निवड जी असेल तर ती कुठेतरी 100% फिक्स सध्या बघा असणार आहे. म्हणून ह्याच्यामध्ये तुम्हाला मार्क जरी असले तरी देखील तुमचा जो काही निवडीचा मेन सध्या बघा की ठरणार आहे ती म्हणजे तुमचा योग्य प्रेफरन्स जो आहे, योग्य जो काही प्रेफरन्स दिल्यास तुम्हाला मध्यम गुणावरही सध्या बघा तुमची निवड जी आहे तर ती निवड सध्या इथं होऊ शकते. म्हणजे तुमचं जे प्रेफरन्स स्ट्रॅटेजी आहे ती देखील महत्त्वाची सध्या बघा ठरणार आहे, जेणेकरून तुम्हाला निवड जी आहे तर ती निवड तुमची होऊ शकते. मग ह्याच्यामध्ये संपूर्ण जर आपण इथं निर्णायक झोन जर बघितला तो म्हणजे 80 ते 130 दरम्यान सध्या बघा जो काही गुण असलेले उमेदवारांचा असणार आहे. कारण ह्याच्यामध्येच कट ऑफ सध्या प्रवर्गाचा आपल्याला फिरताना या ठिकाणी दिसणार आहे, हे देखील लक्षात घ्या. त्यानंतर जे काही संपूर्ण या ठिकाणी जर आपण विचार केला तर ह्या झोनमध्ये सुमारे किती तर 61% उमेदवार आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे जे काही 2 लाख उमेदवार आपण इथं बघितले त्याच्यामध्ये 1,70,000 उमेदवारांचा सेल्फ सर्टिफाईड डाटा आहे बरोबर. आणि ह्याच्यामध्ये जर आपण 61% म्हणजे इथं बघा निम्मेपेक्षा जास्त उमेदवार 80 ते 130 गटामध्ये आहे. विचार करा तुम्ही, म्हणजे जो काही कट ऑफ असेल तर तो ह्याच गटामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर ह्या गटामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला निवडीची जी काही संधी असेल ती देखील सर्वात जास्त बघा इथं असणार आहे. कारण हा जो काही कट ऑफ असेल तर तो कट ऑफ आपण विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू अशा दोन्ही प्रकारचा आपण इथं बघा मॅनेज करून सांगतोय. आता ह्याच्यामध्ये जर ह्या ठिकाणी यशाची गुरुकिल्ली आपण जर बघितली तर ह्याच्यामध्ये बघा प्रेफरन्स स्ट्रॅटेजी आणि जिल्हा निवड बरोबर, ह्या ज्या काही 2 गोष्टी आहेत तर ह्या 2 गोष्टी सध्या बघा खूप महत्त्वाच्या असणार आहे. तुमचे प्रेफरन्स बघा व्यवस्थित ॲनालिसिस करून दिले गेले पाहिजे आणि जो काही जिल्हा तुम्ही निवडत आहे त्या जिल्ह्यामध्ये मागचा कट ऑफ आणि त्या ठिकाणी उमेदवारांचा प्रेफरन्स देण्याचा कल नेमका कसा आहे तो देखील तुम्हाला या ठिकाणी ॲनालिसिस करून माहिती करून घ्यायला पडेल. तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी जी काही निवड असेल तर ती निवड तुमची कुठेतरी होऊ शकते. सर्वाधिक स्पर्धा आपण सांगितल्याप्रमाणे ओबीसी, त्यानंतर जनरल, एससी जे काही प्रवर्ग आहे ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या प्रवर्गामध्ये जो काही गट जो आहे 80 ते 130 मार्कावाला तर ह्याच्यामध्ये पाहायला इथं मिळू शकते. तर सध्या हा एक महत्त्वाचा जो काही व्हिडिओ होता, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अंदाज आला असेल की आपल्या प्रवर्गामध्ये नेमके 80 ते 130 गुणादरम्यान किती उमेदवार आहे आणि आपली स्पर्धा नेमकी कशी असणार आहे. ह्याच्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला प्रेफरन्स स्ट्रॅटेजी, जिल्हा निवड, त्याच्यामध्ये दुर्गम जिल्हा, चांगला जिल्हा किंवा एखादा शहरी ठिकाणी असणारा जो काही जिल्हा, असे तुम्हाला वेगवेगळे गटानुसार सध्या बघा प्रेफरन्स जी असेल त्याची स्ट्रॅटेजी पाहायला पडेल. त्या संदर्भात तुम्हाला पुढे देखील बघा मार्गदर्शन आपण करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमचं निवड जी आहे कमी मार्क असून तुमची निवड कशी त्या ठिकाणी बघा चांगल्या ठिकाणी होईल तर त्या संदर्भात तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन पुढे देखील करणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्ही आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा. रोज व्हिडिओ जे असेल तर ते बघत चला. तुमची जी काही या ठिकाणी बघा माहिती असेल ती देखील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला. ह्या दरम्यान तुमचे जर मार्क असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमचा जिल्हा कळवा, त्यानंतर तुम्ही कोणत्या गटासाठी पात्र आहे ते देखील कळवा आणि रेंज असेल तुमची ह्या ठिकाणी जी काही मार्कांची ती देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला त्या संदर्भात आपण प्रत्येकाला रिप्लाय हे देत असतो. लक्षात घ्या, कोणी कोणत्याही यूट्यूब चॅनलवर किंवा कुठेही तुम्हाला रिप्लाय मिळणार नाही, परंतु आपण प्रत्येक उमेदवाराचा जो काही रिप्लाय असतो बरोबर कमेंट आलेली असते तर त्याला व्यवस्थित ॲनालिसिस करून त्याला रिप्लाय हा करत असतो आपण. तर ते देखील तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे, जेणेकरून तुम्ही एवढं आतुरतेने या ठिकाणी बघा व्हिडिओची वाट बघतात, व्हिडिओ बघतात, कमेंट करतात, मग त्याच्यावरती रिप्लाय देणं देखील आमचं कर्तव्य असणार आहे, जेणेकरून तुम्हाला जी काही अंदाज असेल, तुमचा डाऊट असेल तो देखील सध्या बघा तिथं क्लिअर होत असतो. तर सध्या हा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे महत्त्वाचे डेटा ॲनालिसिस आपण पुढे देखील करणार आहोत. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.